तर इथे आता आपण 32 इंच चेस्टनुसार बाहीचं कटिंग जे आहे ते बघणार आहोत. तर बघा, इथे चेस्टचं माप मी 32 इंच ठेवलं आहे आणि बाहीचं माप आहे 4 इंच. आपण इथे 3 प्रकारची बाहीचं कटिंग जे आहे ते करून बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला इथे सूत्र जे आहे ते तयार करायचं असतं. तर आता सूत्र कसं घ्यायचं आहे, तर बघा, चेस्टचं माप आहे आपलं 32. याला आपण 4ने भागणार आहोत, म्हणजे 32 आपण चौथा भाग घेणार आहोत. तर इथे चौथा भाग येतो आहे 32चा 8 इंच. याच्यामधून मी 1 इंच वजा करणार आहे. ठीक आहे. 1 इंच वजा केल्यानंतर आपलं जे काही मेजरमेंट आहे ते येतं आहे 7 इंच. म्हणजे आता आपली जी काही घडी येणार आहे ती येणार आहे 7 इंच संपूर्ण बाहीसाठी. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर इथे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक लाईन आखून घ्यायची आहे. मग आपल्याला इथं उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे. तर 4 इंचामध्ये 1 इंच प्लस करून मी इथे 5 इंचाची उंची घेतलेली आहे. जिथे उंची घेतली तिथे मी लाईन आखून घेणार आहे. आता इथे लाईन आखून घेतल्यानंतर मी काय करणार आहे, इथून खाली आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे मुंडा. तर मुंडा जो आहे तो मी घेणार आहे 2 इंचाचा, पुरेसा आहे आपल्याला. ठीक आहे. तिकडे 2 घेतले आहे तर इकडे पण मी 2च इंच घेणार आहे, सेमच. आणि मग एक लाईन जी आहे ती मध्य सेंटरला आपण आखून घेणार आहोत. इथे एक लाईन आखून झाल्यानंतर आता आपल्याला जी काही आपण घडी घेतलेली आहे ना ती टाकायची आहे. ठीक आहे. खालची जी काही लाईन आहे तिथे आपण दंडघेर घेणार आहोत आणि वरची जी काही लाईन आहे आपण तिथे घडी घेणार आहोत. ठीक आहे. तर आता इथे बघा मी काय करणार आहे, बघा माझं अंतर किती आलेलं आहे, इथे मी 2च इंचाचं अंतर जे आहे ते ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून मी अगोदर जी काही घडी आहे आपली ती चेक करणार आहोत. तर आपली घडी किती आलेली होती, 7 इंचाची. तर बघा, टेप आपल्याला असा तिरकस पद्धतीने ठेवायचा आहे आणि जी काही मधली आपण लाईन मारली होती ना तिथे आपल्याला मार्क करायचं आहे 7 इंचावरती. म्हणजे तो आपल्या बाहीचा मुंडा होतो. कोणतीही बाही असो, तुम्हाला सेम असंच करायचं आहे. तर आता मी परत एकदा इथे टेप ठेवलेला आहे. बघा, इथे मी मार्क करून घेणार आहे. आपले इथे मार्किंग झाल्यानंतर काय करायचं आहे, पुढे 1.5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपण वळणार आहोत दंडघेरकडे. तर दंडघेर आहे इथे 5.5 इंचाचा. तिथून पुढे मी घेणार आहे 1.5 इंच आणि हे जे लाईन आहे ते व्यवस्थित अशा ड्रॉ करून घेणार आहेत. आता हे झाल्यानंतर आपल्याला बाहीला आकार पण द्यायचा आहे, बरोबर. तर लाईन आपल्या एकदम व्यवस्थित इथे ड्रॉ करून झालेल्या आहेत. आता बाहीला आकार देण्यासाठी जी काही आपली वरची लाईन आपण घेतलेली आहे तिथून मी आकार देणार आहे. अगोदर मी इथे याला हा जो पेपर आहे हा कट करून घेते, म्हणजे आपल्याला आकार देणं अगदी सोपं होणार आहे. तर बघा, आता इथे मी काय करणार आहे, वरची जी लाईन आहे तिथे आपल्याला मोजायची आहे 2.25 इंच. इथे 2.25 इंच घेतले आहेत मी आणि मग त्याच्यानंतर इथे मी बाहीचा पहिला आकार देत आहे. बघा आकार मी कसा दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे. तर दुसरा आकार आपण अर्धा इंचाच्या अंतरावरती इथे दुसरा आकार जो आहे तो देणार आहोत. तर ही आपली 4 इंचाची स्लीव जी आहे ती तयार होते. आता इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. अर्धा इंच आपण खाली मार्जिन देणार आहोत आणि अर्धा इंच वरती देणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, अजून एक दुसरी स्लीव जी आहे ती कटिंग करायची आहे. अगदी छोट्यात छोटी स्लीव्ज राहणार आहे ही आपण इथे कटिंग करणार आहोत. तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला जी लाईन आहे ती आखून घ्यायची आहे. ही लाईन आखून झाल्यानंतर आपण इथे उंची मोजणार आहोत बाहीची. तर डबल फोल्ड मी इथे जो पेपर आहे तो घेतलेला आहे, तिथून उंची मोजणार आहे. तर माझी जी काही उंची आहे ती येते 2 इंच. त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून इथे 3 इंच घेत आहे. हे 3 इंच घेतल्यानंतर आपल्याला इथे मुंडा पण घ्यायचा आहे. तर बघा, इथे मुंडा घेत असताना आपल्याला वरून मोजायच्या आहेत साधारणपणे 1.5 इंच. ही आपली छोटी स्लीव्ज आहे, तर आपण इथे 1.5 इंचाचा मुंडा घेतला किंवा 1 इंचाचा घेतला तरी पण चालणार आहे. ठीक आहे. तर 1.5 इंच अगदी कमी होऊन जाईल माझा, त्याच्यामुळे मी इथे काय करणार आहे, 1 इंचाचा मुंडा घेत आहे. तर इथे मी काय करणार आहे, लाईन अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. तर ही लाईन अशी मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा सेम तसंच करायचं जसं आपण मगाशी केलं होतं पहिल्या स्लीव्जमध्ये. तर तर बघा, इथे मी काय करणार आहे, पुन्हा एकदा आपल्याला इथे घडी जी आहे ती मोजून घ्यायची आहे. आपली जी घडी आहे ती 7 इंचाची आली होती, बरोबर. 32 इंच चेस्ट आहे हे आणि 7 इंचाची इथे घडी घेतलेली आहे. तिथून पुढे 1.5 इंच घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपली छोटी स्लीव्ज आहे, त्याच्यामुळे इथला जो दंडघेर आहे तो येतोय 6.25 इंचाचा. तर तो दंडघेर मी इथे खालची जी लाईन आहे तिथे टाकून घेणार आहे. तर बघा, इथे 6.25 इंचाचा दंडघेर आपण घेणार आहोत. मार्क करून घ्यायचा आहे. तिथून पुढे घ्यायचं आहे 1.5 इंच. जे काही पॉईंट्स आहेत आपले दोन्ही पण ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत.
हे जोडल्यानंतर आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर आकार देण्यासाठी वरती आपल्याला 2.25 इंच मोजणं आवश्यक आहे. ठीक आहे, ते मोजल्यानंतर इथे आपण आकार द्यायचा आहे. परंतु आता मी इथे शेफरच्या मदतीने आकार जो आहे तो दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय. या अशा पद्धतीने शेफरच्या मदतीने आपण आकार देऊ शकतो आहे. हा आपला पहिला आकार झाला आहे. त्याच्यानंतर आपण आकार घेणार आहोत हा दुसरा. ठीक आहे, तर दुसरा आकार आपण काय करणार आहोत, जो आकार दिलेला आहे तिथून खाली अर्धा इंचाचा अंतर घेऊन आणि मग त्याच्यानंतर आकार देणार आहोत. तर बघा इथे अर्धा इंचाचं मी अंतर घेतलेलं आहे आणि मग इथे हा जो आकार आहे हा इथे दिलेला आहे. ही आपली सगळ्यात छोटी स्लीव झाली आहे, फक्त 2 इंचाची. ठीक आहे, तर आता इथे मी काय करणार आहे, ही स्लीव्ज मी कट करून दाखवते. बघा तुम्हाला कटिंग केल्यानंतर हिचं जे काही अंतर आहे अर्धा इंचाचं खाली आणि वरती, ते दोन्ही पण गेल्यानंतर आपली जी स्लीव्ज आहे ती रेडी 2 इंचाची तयार राहणार आहे. ठीक आहे, आता ही स्लीव्ज कटिंग झाल्यानंतर आपल्याला पुढची स्लीव्ज बघायची आहे. ती असणार आहे आपली लॉंग स्लीव्ज आणि ही आपली हेवी साईजसाठी असणार आहे. तर हेवी साईजसाठी लॉंग स्लीव्ज कशा पद्धतीने काढायची आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. तर इथे बघा मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. जो काही पेपर आपण बाहीसाठी घेतो ना तो डबल फोल्डच घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि जी काही चेस्ट घेतली आहे मी 40 इंच घेतलेली आहे आणि बाहीची उंची आहे इथे 10 इंच. ठीक आहे, आता 40चा आपल्याला पुन्हा तसंच सूत्र करायचं आहे. 40चा चौथा भाग घेणार आहोत. चौथा भाग येतो आपला 10 इंच. याच्यामधून मी वजा 1 इंच करणार आहे. उंची येणार आहे आपली 9 इंचाची. ठीक आहे, म्हणजे आपला जो काही मुंडा येणार आहे तो 9 इंच येणार आहे. आपली उंची आहे 10 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला बाहीसाठीचा 9 इंच. ठीक आहे, तर तो 9 इंच इथं बसतो की नाही अगोदर मी पेपरवरती चेक केला आहे, तर माझा क्लिअर बसतो. तर आता आपल्याला इथे खाली एक लाईन आखून घ्यायची आहे. अगोदर इथे उंची मोजून घेऊयात. तर उंची माझी किती येणार आहे 10ची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 11ची मी इथे उंची घेतलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लाईन अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे जेवढी आपली उंची राहणार आहे तेवढी. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत दंडघेराचं मेजरमेंट. परत एकदा मी मोजून बघते इथे आणि दोन्ही साईडला मी 11 इंच घेणार आहे आणि एक लाईन अजून मारून घेणार आहे. ठीक आहे, ही एक लाईन मारून घेतल्यानंतर आता आपल्याला बघा पेपर जो आहे तो फोल्डिंगचा घेतलेला आहे मी. बघा फोल्डिंगची बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे, म्हणजे आपण जेव्हा आपण कटिंग करतो स्लीव्ज त्याचे 2 भाग होत नाही. ठीक आहे, ओपन बाजू नाही घ्यायची आहे कधीच पेपरची, फोल्डिंगची बाजू घ्यायची आहे जेव्हा तुम्ही स्लीव्ज कटिंग करणार. आता खाली आपण दंडघेर घेणार आहोत. दंडघेरच्या पुढे मी घेणार आहे 1.5 इंच एक्स्ट्रा. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे. तर मुंड्यासाठी ही आपली लॉंग स्लीव्ज आहे त्याच्यामुळे इथे 3 इंच घेणार आहे मी. तर 3 इंचावरती मार्क करूयात. तर वरून मी 3 इंचावरती मार्क करते. हे बघा 3 किंवा 4 इंच घेऊ शकतो आपण. मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. ठीक आहे, 3 किंवा 4 इंच आपण घेऊ शकतो आहे. आता इथे मी लाईन आखून घेणार आहे. ठीक आहे, ही आखून घेतल्यानंतर इथे आपल्याला जो काही मुंडा घ्यायचा आहे आपल्याला ते आपण टेपच्या हिशोबाने मोजून घेणार आहोत. तर इथे आपल्या मुंड्याचं मेजरमेंट आलेलं होतं 9 इंच. तर इथे 9 इंचावरती मी मार्क करून घेते. तर ही आपली मार्किंग येणार आहे 9 इंचावरती, बरोबर. तर हे आपल्याला टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे 9 इंच घेतले मी, तिथून पुढे 1.5 इंच घेतलेले आहेत. ठीक आहे, आता जी काही आपली मार्जिनची लाईन आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे. आतला पॉईंट आतल्या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे आणि बाहेरचा पॉईंट जो आहे तो बाहेरच्या पॉईंटला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे झाल्यानंतर आपण आकार देणार आहोत. जसा आपण आत्तापर्यंत आकार देत होतो तसाच सेम आकार देणार आहोत. ठीक आहे, 2.25 इंच मी इथे घेतलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर इथे आकार जो आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे. हा आपला पहिला आकार झालेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला इथे खाली अर्धा इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आणि मग आपण इथे दुसरा आकार पण देणार आहोत. तर बघा हे अशा पद्धतीने आपण इथे आज 3 प्रकारचे जे स्लीव्ज आहेत ते कटिंग करायला शिकलो आहोत. एक 2 इंच होती, एक 4 इंच होती आणि एक आपली होती 10 इंचाची लॉंग स्लीव्ज. तर हे जे स्लीव्ज आहे हे आपल्या ऑल टाईप स्लीव्ज आपण इथे बघितलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट नक्की करायची आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायचा आहे. चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. ठीक आहे, तर बघा आता ही जी स्लीव्ज आहे ही पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवत आहे इथे. तर ही आपण अशा पद्धतीने इथे कटिंग करणार आहोत. ओके.
आणि मैत्रिणींनो, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कोणती गोष्ट शिकायची आहे त्याची पण कमेंट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तीच गोष्ट घेऊन येणार आहोत. आता इथे बघा, ही आपली स्लीव जी आहे ती रेडी झालेली आहे. ठीक आहे, तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.